आमच्या जवळ एक पण गाडी नाही, बुलेट पण नाही, स्प्लेंडर पण नाही, म्हणून भर उन्हाचं चाललोय आम्ही 3 जण जेवायला. मग जेवण बिवून चाललो होतो गावाकडे. जाता जाता आत्तीच्या घराकडे गेलतो आणि सोम्या लागला होता खेळण्याचं खेळायला. मग काय आमची आत्ती काही सुट्टी देते, पापड दिली ती खायला. पापड पण खाऊन मग येऊन पोहोचलो गावात. आल्या आल्या डमडम आलत, त्यात भांडी होती, भांडी उतरून आवरून चाललो होतो गाड्यावर आल्या आल्या माल संपला होता म्हणून पहिला गच्च मध्ये भजी सोडलो. ही नवीन चूल आणल्या बघा आम्ही, नवीन ही आमच्यासाठी खास तयार करून घेतल्या पेशली. असं किती पण दणका येऊ दे की एका झपाट्यात बाहेर निघते माल. पप्पा गाड्यावर आल्यावर तिथनं हळूच निसटलो, कारण मी जाणार होतो सुतार्यांच्या मळ्याकडे जळण आणायला. मग तिथं जाऊन असं 3 चाकाचं डमडम घेऊन पोचलो जळण आणायला, कारण आमचा छोटा अति बिझी होता आज. जळण बिळण वजन केलं असं आणि फुल असं गच्च मध्ये पॅक करून घेतलो 200 किलो. घेऊन पॅक करून येऊन पोचलो गाड्यावर उतरल्यानंतर मग उत्ताप्याची ऑर्डर आली म्हणून उत्तापा मारून घेतला. नंतर घराकडे येऊन असं काळा घोडा जरा काढून घेतला गावात येडा मारून येऊ म्हणून. आणि बघतो तर काय पजू डार्लिंग आली ती पुण्यातनं गावाकडे. पुण्याला गेल्यापासून वाघ काय जरा स्टाईल मध्ये गोरा होऊन आलाय परत. असं चालत फिराल तो, कारण लब्बर घावीन झालती मला आज. नंतर शेवटी पवारांच्या स्टेशनरी मध्ये तर मिळालं लब्बर तेवढं घेऊन येऊन पोचलो चायनीज मध्ये. मग काय इकडे गिराईक चालू होतं, ऑर्डर जरा शांत होतं, दुपारचं वातावरण शांत असते. मग जरा घाम आला म्हणून तोंड पुसा गेलो आणि तोंडावर जो टिळा लावलेला ते जिस्कटून बसला सगळा. सुलुलुलू लिच्ची पिऊन जीव शांत करून घेतला.